आज आपण मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 159चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 159 असा आहे. जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भावजा मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भावजा मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना. या श्लोकामध्ये आलेल्या काही शब्दांचे आपण अर्थ पाहूया. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे जेणे. जेणेचा अर्थ आहे जाणे. जाणे. मक्षिका शब्द संस्कृत आहे, त्याचा अर्थ आहे माशी. मक्षिका म्हणजे माशी. भक्षिली शब्द पण संस्कृत आहे, खरा त्याचा अर्थ होतो खाल्ली. इकडे त्याचा अर्थ आहे गिळली. भक्षिली म्हणजे गिळली. दुसऱ्या चरणात शब्द आहे तया. तया म्हणजे त्याला. दुसरा आणि चौथ्या चरणात पहिला शब्द आलेला आहे. तया म्हणजे त्याला. रुची म्हणजे चव. शब्दशः अर्थ चव आहे, पण इथे अर्थ आहे आवड. रुचीचे दोन अर्थ आहेत, चव आणि आवड. तिसऱ्या चरणात शब्द आहे मानसीचा, म्हणजे मनातला. मानसीचा अर्थ आहे मनातला. मानस शब्द संस्कृत आहे, त्याचा अर्थ आहे मन. मूळ शब्द मानस. विरेना. विरेनाचा अर्थ आहे जात नाही. जात नाही, नष्ट होत नाही. नष्ट होत नाही. चौथ्या चरणात शेवटचा शब्द आहे जिरेना. जिरेना म्हणजे जिरत नाही. शब्दशः अर्थ आहे जिरत नाही, म्हणजेच पचत नाही. जिरत नाही म्हणजे पचत नाही. समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगतात, आत्मज्ञानाच्या भोजनात अहम भावाची माशी पोटात गेली तर ती ज्ञान पचू देत नाही. अहम भावामुळे, मीपणामुळे ज्ञानप्राप्तीची आवड नाहीशी होते आणि मळमळ तेवढी शिल्लक राहते. ही अहमभावाची माशी पोटात गेलेले शीतन शीत ओकून बाहेर टाकते. म्हणजे ज्ञानरूपी अन्न पोटात गेले तरी अहंकार निःशेष नष्ट झाल्याशिवाय ते पचत नाही. थोडक्यात, ज्याच्या मनात अहंकाराची माशी असेल त्याला आत्मबोधरूपी ज्ञान कसे बरे पचेल? अर्थात त्याला ते ज्ञान पचणार नाही. आपण पुन्हा एकदा अर्थ होऊया. समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगतात, आत्मज्ञानाच्या भोजनात अहमभावाची माशी पोटात गेली तर ती ज्ञान पचवू देत नाही. अहमभावामुळे, मीपणामुळे ज्ञानप्राप्तीची आवड नाहीशी होते आणि मळमळ तेवढी शिल्लक राहते. ही अहमभावाची माशी पोटात गेलेले शीतन शीत ओकून बाहेर काढते. म्हणजे ज्ञानरूपी अन्न पोटामध्ये कितीही गेले तरी अहंकार निःशेष नष्ट झाल्याशिवाय ते पचत नाही. थोडक्यात, ज्याच्या मनात
अहंकाराची माशी असेल त्याला आत्मबोधरूपी ज्ञान कसे बरे पचेल, अर्थात त्याला आत्मबोधरूपी ज्ञान होणार नाही. असा या श्लोकात आपल्याला थोडक्यात सरळ अर्थ सांगता येईल. एखादे काम व्हावयाचे नसले किंवा झाले नाही म्हणजे आपण माशी शिंकली असे म्हणतो. ज्ञान प्राप्त करता करता माणसाला अहंकार झाला म्हणजे तेथे अहंकाराची माशी शिंकल्यासारखेच झाले आणि तो अहंकार स्वतःचाच असल्यामुळे, पोटातच असल्यामुळे तिथली माशी फार काळ जिवंत राहू शकत नाही. अहंकाराची माशी पोटात गेल्या कारणाने ती फार काळ जिवंत राहू शकत नाही, ती मरणारच. पोटात गेलेली माशी, व्यवहारामध्ये पण पोटात गेलेली माशी आपण जेवताना पोटात असली तर काय होते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आपण कितीही सुग्रास रुचकर अन्न खाल्लेले असू द्या, आपण किती सुग्रास रुचकर अन्न खाल्लेले असू द्या, ते सर्वच्या सर्व वमन क्रियेने बाहेर पडतेच. म्हणून जाणीवेची अहंभावाची माशी आपल्या पोटात जाऊ नये हाच समर्थांचा येथे अभिप्राय आहे. असं म्हणतात की माणसाला कळतं पण वळत नाही. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे हे कोणाला कळत नाही? सर्वांना कळते, पण वळते का? कोणी त्याचा त्याग केला आहे का? जे षड्रिपू आहेत, आपण म्हणतो 6 शत्रू, काम, क्रोध, लोभ वगैरे वगैरे, त्यामध्ये हा अहंकार म्होरके आहे. बाकीचे विकार आपण जर विचार केला त्यांचा, काम, क्रोध, लोभ इत्यादी, हे विकार प्रसंगानुसार आपल्यात निर्माण होतात. पण अहंकार हा माणसाला सतत चिकटलेला असतो. सर्वांना अहंकाराने घेरलेली आहे. कोणाला सौंदर्याचा, कोणाला संपत्तीचा, कोणाला ज्ञानाचा, कोणाला आपल्या कलेचा, कोणाला ऐश्वर्याचा, कोणाला आपल्या पदाचा, कोणाला आपल्या प्रतिष्ठेचा, कोणाला शरीराचा, आणखी कशाचा आणि कशाचा, प्रत्येकाला अहंकार आहेच. आणि या अहंकारामुळे कित्येक रथी महारथी अक्षरशः धुळीस मिळाले, त्यांचा सर्वनाश झाला. हे आपण पाहतो, हे आपण अनेक कथांमधून ऐकलेले आहे. पण तरीही आपला अहंकार काही केल्या जात नाही, काही केला नष्ट होत नाही. सर्वात मोठा अहंकार जीवाला लागलेला आहे तो म्हणजे देहोहम, म्हणजे मी देह आहे, मी शरीर आहे. हा जीवाला सर्वात मोठा अहंकार लागलेला आहे. आणि या देहबुद्धीवरच तो रात्रंदिवस किंबहुना आयुष्यभर जगत असतो. त्यातून तो बाहेर पडतच नाही. मी देह आहे असे मानल्यामुळे तो देहासंबंधी जे काही आहे त्यांना तो माझे म्हणतो. त्यांच्याशी त्याचा अहंकार चिकटतो. माझे माझे म्हणण्यामध्ये आपण ज्याला माझे म्हणतो त्यांच्याशी आपला अहंकार चिकटतो. कारण माझा म्हणण्यामध्ये एक प्रकारे अहंकार आहे, अहंभाव आहे. आणि ही देहबुद्धीच मनुष्याच्या घाताला,
नाशाला कारणीभूत ठरते. देहोहम म्हणजे मी देह आहे हा जीवाचा प्राथमिक दशेतला अहंकार. माणसाला आणखी एक प्रकारचा अहंकार असतो. देहोहम नंतर माणसाला आणखीन एक असतो अहंकार, तो म्हणजे जीवोहम. याचा अर्थ मी जीव आहे हा मध्य दशेतला अहंकार आहे असे समर्थ सांगतात. पहिला अहंकार देहोहम, मध्य दशेतला जीवोहम आणि पुढे सांगतात फार मोठ्या पुण्याईने जर मनुष्याला सत्संगतीचा लाभ झाला, सद्गुरूंचा अनुग्रह मिळाल्यावर मी सामान्य जीव नाही, मी शिव आहे, मी ब्रह्म आहे या बोधावर तो आला तरी शिवोहम म्हणजे मी शिव आहे हा अहंकार त्याच्यात बळावतो. शिवोहम हा सज्ञान दशेतला अहंकार आहे. म्हणून म्हटलं आत्ता की सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर त्यांच्या उपदेशाने ज्यावेळेला आपल्याला बोध होतो मी शिव आहे हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर स्वामीजी सांगतात हा त्याचा सज्ञान दशेतला अहंकार आहे. एकूण काय, अहंकार हा कोणताही असू दे तो घातकच आहे, मारकच आहे, तो आपला नाश करणार हे निश्चित. साखळदंड सोन्याचा असू दे, चांदीचा असू दे की लोखंडाचा असू दे, तो बांधण्याचे काम करणारच, कारण तो त्याचा स्वभावच आहे. तसं अहंकाराचा स्वभाव काय, तो ज्याच्या मागे लागला त्याचा नाश करतो. त्याप्रमाणे अहंकार कोणताही कशाचाही असला तरी तो मनुष्याला किंबहुना जीवाला बंधनात टाकतो हे निश्चितच आहे. दासबोधाच्या 8व्या दशकातील 7व्या समासातील 56व्या ओवीतून समर्थ सांगतात जीव कसा आहे. जीवपण एकदेशी अहंकारे जन्मसोसी. जीवपण एकदेशी अहंकारे जन्मसोसी. वास्तविक जीव हा मुळामध्ये शिवच आहे. परमात्म्याप्रमाणे तो सर्वदेशी आहे. म्हणजे आपण बोलतो ना परमात्मा सर्वव्यापक आहे, सर्वव्यापक याचा अर्थ सर्वदेशी आहे. जीवसुद्धा भगवंताप्रमाणे सर्वदेशी आहे, पण तो एकदेशी पण पत्करतो. ज्या वेळेला तो जीव दशेला येतो त्यावेळेला तो एकदेशी पण पत्करतो. म्हणजे बघा आपण आता ज्या ठिकाणी आहोत या एका ठिकाणी आहोत, आपल्याला एकाच वेळेला दुसरीकडे जाता येत नाही, त्याला म्हणतात एकदेशी. आणि हे एकदेशीत्व जीवाला प्राप्त झालेलं आहे. मी देह आहे म्हणून लहानग्या घरकुलातला मानतो. जीव काय करतो, मी देह आहे म्हणून लहानग्या घरकुलातला आपल्याला मानतो. संसार माझा म्हणतो आणि म्हणून त्याच्या मागे जन्ममरण लागले. आपल्या सर्वांच्या मागे जन्ममरण लागले त्याचं कारण काय की आपण संसाराला माझं म्हणलं म्हणून आपल्या मागे जन्ममरण लागले. आपण जन्ममृत्यूच्या बंधनात अडकलो. केवळ मी आणि माझे म्हणतो म्हणून. जीव परब्रह्मच आहे असे असूनही मध्ये देहबुद्धीचा पडदा आड आल्याने संसार उभा राहिला आहे. म्हणून तो पडदाच कायमचा दूर सारला पाहिजे. अहंकाराचा जो पडदा आहे तो पडदा आपण
दूर सारला पाहिजे. समर्थ सांगतात, संग सोडावा आपुला मग पहावे तयाला. संग सोडावा आपुला मग पहावे तयाला. सोडिता तया संगासी ऐक्य होय निसंगासी. सोडिता तया संगासी ऐक्य होय निसंगासी. निसंग असलेल्या परब्रह्माशी ऐक्य होण्यासाठी आपण आपला संग सोडावा, त्याचा त्याग करावा. देहाशी जो आपण संग करून बसलो आहोत त्याचा त्याग केला पाहिजे. देहाशी असलेल्या संगाचा म्हणजे देहबुद्धीचा, देहोहमचा आपण त्याग केला पाहिजे. म्हणजे तो जीवपणाच्या बंधनातून आपोआप मुक्त होईल. आपण जीवपणाच्या मृत्यूच्या चक्रातून कधी मुक्त होणार? ज्या वेळेला आपण संगाचा त्याग करू, देहाच्या संगाचा त्याग करू. एका माणसाला स्वप्न पडले की आपण बंधनात आहोत आणि तो मोठमोठ्याने रडू लागला स्वप्नातच. पण त्याला स्वप्नातून बाहेर काढले, जागे केले की त्याच्या लक्षात येते की अरे मी तर मुक्तच आहे, मला कोणी बांधलेलंच नाही. स्वप्नातली बंधनं काढून टाकण्यासाठी अन्य दुसरे कोणतेही साधन नाही, फक्त त्याने जागे व्हायला पाहिजे. साधू संत महात्मे आपल्यासारख्या सामान्य जीवाला जागे करण्यासाठीच या भूतलावर येत असतात. त्यांचं कार्य एका अभंगातून जगद्गुरू तुकाराम सांगतात, मज निरंतर जागविती. साधू संत काय करतात? मज निरंतर जागविती. शब्दचा अर्थ नाही, आपण आत्ता घेतला होता तो झोपेतून जाग करायचं. इथे त्याचा अर्थ काय? साधू संत आपल्या जागे करतात म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाची प्राप्ती करून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. ते सांगतात की अरे बाबा, ज्या अहंकारामुळे आपण आपल्या मूळ रूपापासून दुरावले आहोत, ब्रह्मस्वरूपापासून लांब गेले आहोत, त्या अहंकाराचा त्याग केला पाहिजे. आत्मस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी देहबुद्धीचा त्याग करणे आवश्यक आहे. संत आपल्याला शाश्वत काय आणि अशाश्वत काय, आत्मवस्तू काय आणि अनात्मवस्तू काय, शब्द अवघड वाटतील, शास्त्रातले आहेत, पण आपण आत्ता अर्थ पाहिला. आत्मवस्तू म्हणजे शाश्वत वस्तू, कायम टिकणारी, आणि अनात्मवस्तू म्हणजे अशाश्वत, नष्ट होणारी. संत महात्मे आपल्याला आत्मवस्तू काय आहे, अनात्मवस्तू काय हे सांगत असतात. त्यांच्या उपदेशाने आपल्याला आत्मानात्म विवेक प्राप्त होतो. हा आत्मानात्म विवेक जीवाला परमात्म वस्तू, त्या वस्तूकडे खेचतो. आत्मानात्म विवेक जीवाला परमात्म वस्तूकडे खेचतो, पण देहबुद्धी त्याला मागे ओढते. तो तेथे पोचू शकत नाही. जीवाला देहबुद्धीचा अहंकार निर्माण होतो आणि तो अहंकारच जीवाला सद्वस्तूपासून वेगळे काढतो, आत्मवस्तूपासून निवडून बाजूला काढतो. असा याचा अर्थ आहे. पुढे सांगतात स्वामीजी, याचा अर्थ असा आहे की जीव
ब्रह्मस्वरूप असूनसुद्धा केवळ अहंकारामुळे त्याला सद्वस्तूमध्ये मिसळून जाता येत नाही, एकरूप होता येत नाही. आणि हीच गोष्ट समर्थांनी आपल्याला दालबोधातल्या 7व्या दशकातील दुसऱ्या समासात सांगितली आहे. तिथे त्यांची एक ओवी आहे, विवेक वस्तूकडे ओढी, देहबुद्धी तेथुनी पाडी, अहंता लावूनी निवडी वेगळेपणे. समर्थ काय म्हणतात, विवेक वस्तूकडे ओढी, विवेक वस्तूकडे ओढी, देहबुद्धी तेथुनी पाडी, अहंता लावणी निवडी वेगळेपणे. म्हणून अहंकाराचा नाश होण्यासाठी आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी माणसाने काय केले पाहिजे याचं उत्तर समर्थ पुढच्या अर्ध्या ओवीतून सांगतात. विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्यजावी, विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्यजावी श्रवणे, सत्यब्रह्मी साचारपणे विरोनी जावे. समर्थ सांगतात, हे साधका, म्हणून विवेक करावा. जो कोणी विवेकाने विशाल बनतो तो देहबुद्धीतून बाहेर पडतो आणि अशा या साधकाला समर्थ धन्यता देतात. यासाठी मनुष्याने ज्या पापिणी अहंतेने आपल्याला पछाडले आहे, ज्या पापिणी अहंतेने आपल्याला जखडून टाकले आहे, तिचा विवेकाने नाश करावा. अहंकाराचा पुंडपणा मोडून काढावा, अहंकाराचा पुंडपणा मोडून काढावा. विवेकबुद्धीने भगवंताचा शोध घ्यावा. देहबुद्धी संपूर्ण सोडावी आणि साधू संत महात्म्यांची वचने ऐकावी. अध्यात्म ग्रंथाचे श्रवण करावे. भगवंताच्या स्वरूपाचे मनन करावे, चिंतन करावे. कारण माणसाचे आयुष्य फार कमी आहे. आयुष्य अल्प आहे आणि देह तर क्षणभंगूर आहे. आयुष्य आपलं कसं आहे, फारच कमी आहे आणि देहाचा विचार केला तर तो क्षणभंगूर आहे. क्षणाक्षणाला त्याचा नाश होतो आहे. क्षणाक्षणाला तो मृत्यूकडे वाटचाल करीत आहे. आणि म्हणून आपण कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये, कशाचाही अहंकार बाळगू नये. कारण शरीर पडायला मुळीच वेळ लागत नाही. अशा प्रकारे संत महात्मे आपल्याला आत्मज्ञान देत असतात. त्याद्वारे साधकांनी तेथपर्यंत जाण्याची वाटचाल सुरू होते. जो साधक आहे या परमार्थाच्या मार्गावरचा, त्याची वाटचाल सुरूसुद्धा होते. ज्या वेळेला सद्गुरू आपल्याला अशा रीतीने आत्मज्ञान देतात. पण मला आत्मज्ञान झाले आहे, मला आता ब्रह्मज्ञान झाले आहे, असा जर त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला तर तेच आत्मज्ञान त्याच्या काही उपयोगी पडत नाही. हीच गोष्ट समर्थांनी आपल्याला या श्लोकातून आपल्या जीवनातल्या दृष्टांताद्वारे, रोजच्या व्यवहारातल्या दृष्टांताद्वारे ही गोष्ट आपल्याला त्यांनी पटवून दिली आहे. त्यासाठी त्यांनी माशीचा दृष्टांत दिला आहे. जेवण करताना ते चुकून जरी घासासोबत आपल्या पोटात गेली, चुकून जरी गेली घासासोबत, तर आपण खाल्लेला प्रत्येक शीतनशीत ती ओकून बाहेर टाकते. पुन्हा आपले पोट
रिकामे ते रिकामेच राहते. त्याप्रमाणे स्वामीजी सांगतात, ज्ञानरूपी अन्न किती पोटात गेले तरी अहंकार निश्चय गेल्याशिवाय ते आपल्या पचनी पडत नाही. म्हणून मनुष्याने कशाचाही अहंकार न बाळगता नम्र होऊन संत महात्म्यांच्या संगतीत राहावे आणि त्यांच्या सद्विचारांवर, त्यांच्या वचनांवर निश्चयपूर्वक विश्वास ठेवून, त्यांच्या वचनांवर, त्यांच्या उपदेशावर निश्चयपूर्वक विश्वास ठेवून त्यांच्याच कृपाशीर्वादाने ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन जावे. असं या श्लोकाचं थोडक्यात सारांश आपल्याला सांगता येईल. आज आपण या ठिकाणी आता पूर्ण करू.